श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19. ऋषी पंचमी निमित्त. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभिदा, माझे नमन तुझ्या पदा. असो सर्वदा अनन्य भावे, हे राघवा रघुपती, पावा आता शीघ्न गती, माझा अंत पहाशी किती. हे काही कडेना, खऱ्या तुराशी कठोरता, नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्त करा फुल्या काळी. मी दिनवाने मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सुत. गळदवपणा व जयाचे, तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहुणी त्याच्या मना आनंद झाला. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही माझे भाग्य धन्य धन्य म्हणून आहे. पाहण्या चरण आलो खामगावहून, त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखिडी मारिली, काशीनाथाच्या पाठीस भली. आपल्या परमाकृपेने जा तुझा हित पुरला, वाट पाही तारवाला. या भाषणे घोटाळला काशीनाथ मानशी, म्हणे कामना माझे ठाई. मीना आलो मागण्या काय, तारावाला शिपाई. वाट पाहतो काय हे, त्याचे गुढ कडेना, पुसण्या छाती होईना. निमुटपणे वंदन चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही. तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास तारेस. हा मजकूर तुमचा केला तस्करू मुसाफरीच्या. उद्यावरी मोशी तालुक्या कारणे, ते पाहता आनंदाला. कोपरखिडीचा अर्थ कळला त्या काशीनाथ पंथाला. पहा संताचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी. गोपाळबुट्टींच्या घरी, त्यांच्या अति आग्रहाने, ही भोसल्यांची राजधानी पूर्वकाली होती जाणे. त्या शहराची आज दिने दैना झाले विविध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खऱ्या धनी याचक ठरला. परक्याचा बोलवाला झाला या शहरात. गजघोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरी मोटार, अति जोराने विविध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा. वाडा गोपाळबुट्टीचा होता सीतांबडीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडून टाकावा, पोट्टीचा ऐसा विचार. या सीतांबडीवर महाराज ठेवावे, निरंतर जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने श्रीकृष्णाला जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगावा पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आना हो. कोंडीमधून गेला प्राण, कोण पुशे तिज कारण. तसे समर्था वाचून शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमीदार, करा याचा विचार. बुट्टी मोठा सावकार, तेथे ना आमचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तीची होणे आहे योग्य साची. इथे आम्हा समा कोल्ह्याची नाही मुळी किंमत. जंबू माडीशी लढावया, मारुती हाच योग्य ठरला. जिकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थाशी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुख व्हावे, हीच आहे विनंती. इकडे बुट्टीच्या घरात अर्जुन राहिले संत, जीवी हस्तिनापुरात. कृष्ण नाही आनंदाला. महाराज म्हणते बुट्टीशी, जाऊ दे मज शेगावी. या आपल्या भव्य सदनाशी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुट्टी मुळीच मानेना, समर्था जाऊ देईना. अनागोदीचा राम नाना, बुट्टी वाटे निसंशय. बुट्टी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसतसे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन. परीशे गावाचे इताजन, बंदी त्या तो करतसे. जाऊन देई दर्शना शेगावच्या लोकांना. बिनपरवानगीच्या श्रीमंत सदना, जाता नये कवनाशी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले. परीना काही उपाय चाले, गेले तसेच आले परतो. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी. घेऊन निघाला नागपुरी, समर्थांशी आणावया. बसला अग्नि रथात, त्याच वेळी बदले संत. त्या गोपाळबुट्टी व्रत येणे रीती ते का. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला येवया नागपुरी. तो येण्याच्या आत परी मला
येथोनी जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोऱ्यावरी उड्या ह्या जाण निर्धारे. तो मनगटाच्या बळावरी नेई मजला इथोनी. हरी पाटील तिथे आला. शिपायांनी अटकाव केला. परी तो त्याने मानीला प्रवेश केला सदनात. गोपाळ बुट्टींच्या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याचे अवसरी आले भोजना. ब्राह्मण ताटे चांदीची अवध्यास. शिश्माचे पाट वसण्यास. होत्या पातळ पदार्थास. वाट्याजवळ चांदीच्या नानाविध पक्वान्ने होती. भोजनाकारणे मध्यभागी आसन त्याने मांडिले समर्था बसवण्यास. अशी बुट्टीची श्रीमंत तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपुरा प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत दारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैशी येई धावून तैशी गजानन स्वामी पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावाशी येथे मुडीन राहणे मोशी. तू आलास नेवयाशी हे फार बरे झाले. समर्था जाऊ लागले हे गोपाळाने पाहिले. अनन्य भाव चरण धरले समर्थाचे उणे. इक्षोभ माझा गुरुराया नका करू समया. 2 घास घेऊन या इच्छित असला मग जावे. तशीच बुट्टी पाटलांशी बोलू लागला विनयेशनी. तुम्ही मात्र प्रसादाशी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले आज. पंक्तीच माझी राखाल आज तुमचीच पाटील इधवा. आताच समर्थ नेले जरी लोक उपाशी उठतील तरी. आणि अवध्या नागपुरी टीका माझी होईल पा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तिथं. शेगावचे समस्त मंडळी पंक्तीस जेविली. भोजनातर तयारी निघण्याची ती झाली खरी. समर दर्शनाची भीड भारी झाली बुट्टींच्या वाड्यात. कुटुंब गोपाळा बुट्टीचे जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीचा होती जी. तिने केली विनवणी महाराजांच्या चरणी. माझा हेतू मनुच्या मनी बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणितले. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला सौभाग्य बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयाघन. त्या सीतांबडीहून आले रघुच्या घरी. हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिक राज्य गेले जे अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य हरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार. राम टेकासी गेले पुढे. तिथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावाच्या मठा जाणं हरी पाटला समवेत. दर कल्याणाचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाहित होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्म्याची बोलणी जी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी नव्हे तिथे नव्हता समर्थ. श्री वसुदेवनंद सरस्वती कर्ममार्गी त्याची प्रीती. कुर्मा कृष्ण कटाका ज्याची म्हणती मान गावी जन्मजाचा. ते येण्याच्या अगोदर बाळाभाऊस साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदाईक माझा बंधू येतो एक. मज लागी भेटण्यात एक. त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पंथा तरी. चिंध्या न पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंदी कोठे पळेल जरी. तो कोपिल निर्धारी. जगदमीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कहाट्या ब्राह्मण सुचिरवृत ज्ञानसंपन्न. हे त्याचे कर्मठपण कोणा परी समजावे. ऐशे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले त्या ठाया. एकमेकाशी पाहता दोघे असले तत्वता. हर्ष वयता चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर एक योगी योगेश्वर. एक मोगरा सुंदर एक तरुलाबाचा. एक गंगा भागरथी एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले. आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवित. स्वामी येता चिटकी थांबली. दुष्ट दोघा झाली. तई स्वामीने विचारली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानना तुकविली मान. स्वामी गेले निघून. बाळास कौतुक वाटले.
बाळ म्हणे, गुरुराया, हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्त ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्याचा मार्ग अगदी भिन्न, तुमचा त्या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा भाऊ कसा तो? ऐसाने प्रश्न एकीला समर्थ देते उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला त्वा या आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग सतीसाचे, ते 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊने मिळतात. स्वरूप त्याचे भिन्न भिन्न दिसती पाहणाऱ्या कारण, तेने घोटळला त्वरित मन. पाहणाऱ्याचे राजसा सोडे ओढे संध्या स्नान, व्रत उपोषण अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावे कर्माची. ही अंगे जो आचार्य निरालसपणे खरी, तोच समजावा भुवरी. ब्रह्मव्यक्ता कर्मट अधिक न्यून इथे होता, कर्म मार्ग न ये हाता. मरणे विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणे, येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी. पराकारणे दुरुस्तरी कदा त्याने ताणू नये. आता भक्तिमार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्तिपंथाचे जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध ती. मलिनता मनाठाई अंशही राहिल्या पाहि, त्याच्या हातानं येई भक्ती रहस्य वापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझे नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगी असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटी श्रीहरी. भक्ती मार्गाने नाही सरी, त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण कर्माहुनी कठीण जाण, जीवी गगनाचे जवळ पण नेत्र लागी दिसत असे. आता योग मार्ग तिसरा सांगितो मी एक खरा, या योगाचा पसारा दोघापेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयशी आहे त्याचा त्याची पासी. योगमार्ग साधण्याशी बाहेरचे ना काही लागे, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भिद दिख, रौती मूत्रदायक कडले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना त्याचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या 3 मार्गाचे अंतिम फळ ज्ञानसाचे, परिते ज्ञान प्रेमाचे विण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविण तिथे अवघे आहे क्षीण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3 मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार त्याचा न बाधा आत्म्याते. आत्मावध्यांचा आहे एक, तिथे न पडे कदा फरक. शरीरभेद व्यवहारिक त्याचे कौतुक काही नशे. तीच या 3 मार्गाची स्थिती तंततंत साचे. बाह्य स्वरूपे भिन्न त्याचे, परिमूळ कारण एक असे. मक्कामास गेल्यावर मार्गाचा तो उरे विचार, जो मार्गे चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालणे आरंभ झाला, परी मुक्कामास नाही भला, अशाच होतो भला तंटा पंथा विमानाने. या 3 मार्गाचे पंथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयाच्या संबंधात देख नसे तुलीही. वशिष्ठ वामदेव जगदम्नी अत्री पराशर सांडल्यामुळे, हे कर्ममार्गाच्या श्रेवणी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयादू कुमार, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर, हे गेले भक्ती मार्गाने. श्री शंकराचार्य गुरुवर, मचिंद्र गोरख जालिंदर, हे चढले जिना थोर. या योग मार्गाचा जो वशिष्ठा लाभ झाला, तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मचिंद्राने भोगिला. फळा माझी फरक नशे, तिचा प्रता पुढे चालली, येथे न शंका द्यावी मुळे. कर्मामार्गाची रक्षिले भुज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर, तसेच झाले साचार ठिकाण ज्यांचे गाणगापूर. वाडी औदुंबर ख्यात जगी, नामा सावता ज्ञानेश्वर, शिणा कानू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार, गेले भक्ती मार्गाने. शेख मोहम्मद श्रीभुंगात, आनंदी स्वामी जालन्यात, सूर्य अंजन गावात, देवनाथ चाहते योगाते. तसेच आहे सांप्रत कर्ममार्गे वसुदेवरत. मी धरला भक्तिपंथ अनेक बहुता जणांनी. पळसूचे धोंडी बाबा, सोनगिरीचा नाना बरबा, जालन्याचे यशवंतरावा. भक्तिपंथ साध्य झाला, हल्ला आंबा ती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई,
गुलाबरामांची ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा, अळकुंजी नामे संतसाचा, गेला याच वाटेने महागावाचे संतरत्न. झिंगाजी तू होय जाण, तेवी नागपुराचे ताजुद्दीन, भक्तिमार्गाने चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकाराचे, परी अधिकार कैवल्याचे ते बसले होऊन. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्त्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे अशी. आम्हीही भावंडे सारे येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडवावा. जे ज्याला आवडेल तितके तिकडे तो जाईल, अनेक मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरोणी. आता नको पुसूस काही, हे ना कोणा सांगे पाही, निवांत वसुदेय ठाई विषयपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांचे ना जरुरी मला. ज्याशी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वा त्रटाला सोड त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे. जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा, ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूचा लोटला पुरतो न आवरित्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले कामतेने सहजची. मौनच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर, वराडा प्रांताचा उद्धार करण्याशी अवतरला. साडूबाई नावाची एक कन्मशाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिवशी ऐसे परी बदली वाने, डाळपीठ घेऊन स्वयंपाक करी हो रात्र. जे येतील तयांना साडू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साडूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य. माहेर वाळे गुंडीचे प्रल्हादबा जोशीला होता कृपेचा योग आला, तो न त्या या फलात झाला तयाची या दुर्दैवी. खामगावाच्या सरिंदाशी जलमना गाव परेशी, त्या गावाचा रहिवाशी तुळशीराम एक असे पुत्र. या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा, विद्याध्यानी प्रेमजाचे. हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनाशी. वेदवेदांग स्मृतीच्या भागीरथीचे स्नान, मदकरीचे करी शेवी अन्न. गुरुगृहात जाऊन करी अध्ययन श्रुतीचे, श्रोते विद्यार्थींना तरी अध्ययना. याती दिशांवरी शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुतल्या मन, मग कशाचे अध्ययन. विरुड आंब्याला गुण लागताना शहरसाचा, आत्माराम नव्हता या परी. विवेक संपन्न सदाचारी, विद्यायोगी करुणपुरी. आला निज देशाते, स्वदेशी येता शेगावाशी. गेला असे अतिहर्षी, हजिरी ती वयाशी. गजानन महाराजा तो वेदविद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता, कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाच्या संगती वेद म्हणती महाराज, एकदा त्याचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थापाशी आत्माराम राहिला आदरेशी. मधु टाकुणी मग शिकेशी, जाणे कैसे आवडेल प्रत्येही शिवे कारण. यावे त्याने जन्माहून चुकवियाना एकही दिन. ऐसा एकनिष्ठ भक्त तो, समर्थांच्या पश्चात हाच होता मठात. पूजा अर्चा करण्याव्रत सद्गुरूच्या समाधीची. मोबदल्यात न घेता भली एकनिष्ठा सेवा केली. शेवटी त्यानेच आपुली इस्टेट आपली. महाराजांना इस्टेट अल्प साचार, एक जमीन एक घर. येथे न दृष्टी किमतीवर दिने आहे भाग पहा. भिल्लिनीने रामाला बोरे देऊनी वश केला, तैसेच प्रकार हाय झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रेय केदार, दुसरा नारायण जामकर. निवळ दुधाचा ज्याचा हार, तो दुधारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण, स्वामीचे भक्त निर्वाण. ज्यांनी आपले तन मन समर्थ चरणी अर्पिले. मोरवाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा. तिथीला मारुतीपंत पटवर्याचा वृत्तांत एका थोडासा श्रुती. त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रत ती माझी नावे माडी होता. तो माडी खड्या भितरी निजला निशी
च्या अवसरी गाढ झोप लागली खरी, ते अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर. कुंभाराचे 10-20 खर, खड्यात येऊन दाण्यावर पडले. असं ती पांड्याच्या राखणदार झोपी गेला. गर्दवाशी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळाला, राशीत तोंड खुपसूनी घालून. या पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरुनाथाप्रत लीला करणे भागा आले. क्षणात जाऊन मोरगावाशी हाका मारली तिमाजीशी, अरे जागा होई त्वरेशी, राशीशी गाढव पडले ना. असे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्ध्यान. खळ्यामधून तेदवा तिमाजी उठना पाहता, गाढवी दिसली तत्वता. म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्याशी त्याने ठेविले आहे म्हशी. विश्वासघात आज दिशी झाला माझा त्याच्याच हाती. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसुर. रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची, कोण्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी इमानदारी किंमत होती लोकांस, ना तरी हल्लीचे नौकर नमेक हजार राम शिरजोर. नफा तोट्याचे तिळभर, काळजीनं त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता, हळूहळू लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय करू आता, सांगू आता मी पांढऱ्या कारणे. काही असो चुकीची, माफी मागतली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे, तो क्षमाच करेल. ऐसे मानसी बोलून उदयास येता नारायण. तिमाजी गावात येऊन पाय धरी पंथाचे. महाराज माझ्या झोपींनी बुडविले तुम्हा लागुणी. 10-20 गाढवाने येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिजे पाहिली. खड्या माझे जाऊनी भली, म्हणजे मज वाटले बरे. मारुती म्हणाली त्यावर, खड्यात येवया साचार. वेळ ना मला तिळभर, मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूची त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. असे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला. 10-11च्या सुमारास महाराज होते आसनीवरी. जगू पाटील समोरी. बाळाभाऊ वद्य करी बसला जवळ पाटलांच्या. मारुतीने दर्शन घेते केले हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीशी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता. झोपाळू नौकर ठेविता, आणि आपण निसता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खड्यात तिमाजी झोपी गेला. गाढव्यांनी सुळसुळाट झाला, ते रास बक्षू लागले. म्हणून मी जागे केले. जाऊन तिमाजीशी भले रास सांभाळण्यास सांगितले, आणि आलो निघून. ऐशी खुण पट्टाशुणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवली चरणी. ऐसे वचन बोलला, आम्ही सर्वस्वी आधार, आपलाच आहे साचार. लेकराचा अगाभार, मातेची या शिरी असे. आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुली आई. सत्ता त्यावरी नाही तुझ्या विना कवनाची. खडे आणि जोंधळ अवदेशी आहे आपला. ती माझी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोशीवरचे वरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केली. खड्यात ते जावणे भले, मोरगावी संरक्षण. ऐशीच कृपा निरंतर स्वामी असावी आमच्यावर. आताच जावणी करीतो दूर, नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती, आणि भाषण केले येणे रीती. ती आता अवधारा छेची वेळ्या तिमाजीस. नको मुळीस काढूस नोकरीवरून खास. त्याचे वर्म सांगितो तुला. तिमाजी नोकर इमानी. खड्यात गाढवे पाहुणे दुःखी झाला असे म्हणे. ती मी तेव्हाच जाणले. रात्रीची हकीकत तुला सांगाव्याशी प्रत. आला होता भीतभीत सकाळी त्या तुझ्याकडे. तै तू म्हणालास त्याला, मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊनी पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले, मारुतीशी चोज झाले. पहा संतांचे कर्तृत्व भले, कैसे आहे अगाध. गाढवी खड्यात पडलेली, कोणीनं त्या सांगितली. ती अंतर्ध्याने जाविली. गजाननाने श्रुते हो. शक्य 1816 महाराज बाळापुराशी असता गोष्ट झाली अशी. ती थोडकी सांगितो. ते सुकलाल बनशीलाल एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात.
मूर्ती अवघी दिगांबर वस्त्र नव्हती तिळभर, त्या पाहुणी भाविक नर नमन करूला जात होती. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते त्याचे. समर्थ पाहुणे डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगादूत मुद्दाम बसला पंथात, साधू ना हा बोंधू संत, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे वरुणी जवळ गेला, अदत्यादत्त बोलू लागला, लाज कशी नाही तुझला, नंगा बसतो रस्त्यावरी, हे घे त्याचे प्रायश्चित्त, तुला आम्ही देतो आज येतो. ऐसे बोलून समर्थपद मारू लागला छडीने, वळ पाठरपोटरीवर उडते झाले निर्धारी, परीना हवालदारावरी मारता हात आपुला. ऐसे ते दवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हवालदार तू विचार काहीतरी कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संताचा कैवारी एक आहे श्रीहरी, वड त्याच्या पाठरीवरी उठली ती कान दिसली तुला. त्या कृत्याचे तुला अंत, जबडा आला अत्यंत, आजारीच मोडतो पंत मारावया कारणे. तीच तू आज केले हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे माफी मागा गुन्ह्याची. हवालदारा म्हणे माफीचे कारण मशीन मागण्याचे, कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगादूत हलकट बसला होता बाजारपेठ, तोंडाने गोष्टी अचट होता करीत हा. ऐसा डोंग्याला मारणे ईश्वर जरी मानिल गुन्हे, तरी मग न्याय कारणे जागाच नाही राहिले. तेच पुढे सत्य झाले, हवालदार पावले त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले वशमीभूत, एका साधूचा मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपूनी बागावे प्रत्येकाने खरे कडेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीच्या काठावर गाव अति टुमदार, त्याचे वर्ण करावे विना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरिजाकड्याचा एका तुम्ही वृत्तांत हा हरिजाकड्याची मध्यदिनी होता आजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपले भरत असे. तो फिरत फिरता शेगावाशी आला समर्थ दर्शनास्ती, बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामीच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडीसागर वाटून नवस केलेला पिढीती. तई हरी म्हणे चेताशी, हा केवढा ज्ञानराशी, एवढी पायापाशी विनमक याने भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार, निवळ पर्वत खडकावर हरळ उगवणे कोठुनी. आज अन्न मिळेना, उद्याचे कोणी पाहेना, ऐसे करीत संपले दिवस माझ्या आजवरी. संग्रहाशी नाही धन, शीतवळा मळा जाण, मीना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयागणा, संसार सुखाची वासना झाली मनी तर, ती तू पूर्ण करावी. मुले लेकरे मला द्यावी, प्रथम ऐकून मिळवावी कुलीला आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात, तोच त्याच्या अंगावर थुंकले झाले सद्गुरुनाथ. इच्छितीस त्याच्या जाणोनी, हा हरी झाकड्याने भावाच्या मागेच्या मजकारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावरी. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने इथे येऊन या संसार सुख मागतले. पा जगाची रीत कशी, अवघेच इच्छिती संसाराशी. सच्चिदानंद श्रीजी पाहण्या कोणा तयार. ऐसे आपणाशी बोलले पुन्हा जाकड्याशी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रत गाडी मनात, तेथे अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागुण, होतील संग्रहाशी धन, ते थोडके राहील. जा आता परत घरा, सुखी करी संसारा, असावा परमेश्वरा, आठव वेळा विसरू नको. ऐसे तयाशी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरिजाकड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरिजाकड्याच्या संगवनेरी सुखी झाला संसारी. महाराजांची वाणी खरी, ती कोठोनी खोटी होईल. ऐसाच एक निमन कर, गोविंदबाचा कुमार, रामचंद्र नामे साचार. अहरस्याच्या वरी वेद्री वासुदेव सहवर होता त्याच्या बरोबर. तो आणि निमन कर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इंगतपुरी तालुक्यात मुदहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रममाणवती, तिचे वर्ण करू किती.
हरिण बालके वागळती निर्भयपणे कारणात, फलभारे तरुवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती सर बिबट्या लांडगे त्या ठाया, असो या मुक्त्या नालापाशी जवळ एका हयाशी, एका जलाच्या प्रवाहाशी कपिलधारा नाम असे, तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती दर्शनास, लौकिक याच्या आसपास तीर्थ म्हणून पसरला असे, असो एका पर्वणीशी निमनकर गेले स्नानाशी, योग अभ्यास थोडा द्याशी, ईत होता विविध हो, तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी वैराग्य लागून पुसू लागला, तिथल्या नाही नाही माहीत मात, ऐकू येई सर्वत्र, तिने निमनकराच्या चित्तात हताश पूर्ण झाला, काय करू देवा आता, मला योग्य वासा शिकविता, कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करुणी सांगणे, तो कपिलधारेवरी एक पुरुष देखील अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊनी सहज लागले, उंच बादा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास घेतले दंडवत निमूनकराने अष्टांगीशी, बराच वेळ झाला जरी योग न काही बोले परी, अस्तमनाची वेळ खरी समीप येऊ लागला हो, पोटींना अन्न तिळभर राड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरुणी नीर, तुंब्यात गोसावी निघाला, तै निमोनकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असता योग गाता, मशी काही शिकवा हो, तो अखेर अस्तमाने बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊन जा आपले काम करी, षोडाक्षरी त्यावरी मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप करा आपला करावा, मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत, योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये, गोगिल गाय शिपकिडा हिमालयन देईल वेडा, सागरीचा शिपकिडा मेरू पर्वता न जाय कधी, हिटाचा केला यज्ञ ब्रह्मचर्य सांभाळून, येथील 10-5 आसन धोती नव्हती केल्यावरी, जा पुढे न करी विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला, ऐसे बोलवणे उचलिला एक तांबडा खडा करे, तो देऊनी मजशी गुप्त झाले पुण्यराशी, तेच पुढे नाशिकाशी गंगेवरी भेटले त्या पाहुण निमनकर गेले धावत साचार, शिर ठेवणे पायावर प्रश्न त्याशी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपण अशी का केला, आपल्या नाव गावाला न सांगताच गेला की, महाराज डोळे वटाळून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा नेऊन नाव माझे कथिले म्या, नर्मदीचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मुळचाच मुळपती, रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गुड तुला पडते झाले जाना मुला, मी राहतो शिगावाला गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत पुन्हा भेटी, तुझं प्रत होईल ते ठाया, ऐसे बोलणे निघाले महाराज रस्त्याने गुप्त झाले, भिरी पाहू लागले चौकडून निमनकर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले होते पाहिले, मौनेच करुणी वंदन कथिले धुमाळा कारण, कपिलधारेपासून जे का झाले इथवरी, ते कोणी धुमाळाला अतिशय आनंद झाला, तो म्हणे योगी राजाला वान कशाची सांग मज, ती अवधानी समर्थाशी काळनिशी निश्चय आहे साची, सर्व भम्य पदाची त्याच्या पुढे ना किंमत, तो तांबडा खडा तुशी दिला तो ठेवणी पाठाशी, करणे पूजा अर्चेची सदावे निरंतर, योग अभ्यास ही समोर त्या खड्याच्या आधारे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योग्याभ्यास येईल, तीच पुढे झाले सत्य योग्याभ्यास थोडा बहुत आला निमनकराप्रत श्रीगजाननाच्या कृपेने, एक शिगावाचा रहिवाशी तुकारामा कोकटे परियेशी, त्याची संतती यमसदनाशी जाऊ लागली उपदाच, म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घयुष्य गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुशी करीन अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने, 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने, तो थोरला मुलगा नारायण रोग झाला, त्या कारण औषधोपचार केले जाणं परिणाम झाला गुण त्या, नाडी बंद होऊ लागली, नेत्राची ती दुष्ट थिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला, ती स्थिती पाहून तुकारामा झाले आठवण, नवस केल्याची ती जाणं,
एकदम त्या समायाला तुकारामा म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता शनी, नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडवणे पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आननी सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजून आहे त्या ठिकाणी, बोलला नवस कोणी गजानना चुकू नये. हेच सांगण्या लोकाप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो त्या आषाढमाशी महाराज गेले पंढरीशी, घेऊन हरी पाटलाशी विठ्ठलाशी भेटावया. जो सर्व संताचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्ताचा कमल नाभ सर्वेश्वर, जो जगदोद्धार जगतपती वेद त्याचे गुण गाती. जो संताच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन, पंढरीशी आले गजानन चंद्रभागेशी केले स्नान, गेले घेवया दर्शन पांडुरंगाची राऊडी. हे देवा पंढरीनाथा, हे अचित्ता दया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, एक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमर केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तुझं जाणवणी दानशी वाहिले. पुंडलिक वरदा विठले, जाया आज्ञा असावी. देव मी भाद्रपद माशी जावया इच्छितो वैकुंठाशी, अक्षयीचे रहिवाशी तुझ्या चरणा सानिंद. ऐसे करुणी विनवणी समर्थाने जोडलेपणे, अश्रू आले लोचने विरह हरीचा सहवेना. हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता, अश्रू काहो सद्गुरुनाथा आनले लोचनी. ही वेळा किंवा मी काही चुकलो, सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपण खेद झाला हे सांगालवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरी पाटलाचा धरुणी कर, सांगितले ना कळणार त्याचे वर्मा बापा तुला. तो विषय खोल भारे तू न पडावे त्या भीतर, इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस महाराज बदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझे विठूच्या रावडी. पुढे श्रावण मास गेला क्षीणता आली तनूला, पुढे भाद्रमास आला काय झाले ते एका गणेश चतुर्थीचे दिवशी. महाराज म्हणाले अवधांशी, आता गणपती बुडवण्याशी यावेत मे मठात. कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रंथीत, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याचे पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण, दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला, हा पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यशकिंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्ही सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नशे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीताशास्त्रातरी भगवान वदले अर्जुना. जे जे ब्रह्मव्यक्ती झाले त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्राशी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी कडीला खास, बाळा भाऊच्या धरिले कसास आसनी फुल्या बैसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीचा अंतर करू नका, कथा मज लागी विसरू नका, मी आहे इथेच. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीचा अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे इथेच. ऐसे भाषण करून योगी रोधीला असे प्राण दिला मस्तकी ठेवून. त्या महात्म्या पुरुषाचे शके 1832, साधारण नाम सहस्वरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला. जय गजानन ऐसे भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलन वलन पार गेले मावळून, स्वामी समाधीस्थ पावन लोक हळूहळू लागले. पुकार झाली शेगावात, स्वामी झाले समाधीस्थ, ऐशी एकता मात हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी. आज दिनजनांचा गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा, विजला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानना स्वामी समर्था,
आता आम्हास कोणत राहता कारे इतक्यात पुण्यवंता गेलासा मा सोडून मातर्ड हरी पाटील विष्णूसा व्यंकटलाल ताराचंद्र प्रेमळ भक्त स्वामीचा जो असे श्रीपतराव कुलकर्णी मठा माझे जमले जाणे विचार केला अवध्याने ऐसे रीती श्रोते हो आज आहे पंचमीचा दिवस समाधीन ध्या स्वामीस हाडोपाडीच्या लोकांस येऊ द्यावो दर्शना आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा ज्याच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल नका करू आता वेळ जाशूद धाडा गावाचे हुकडे गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे ते बोलवले आपल्या वाचे सर्व लोकांसह येणे रीती त्यांच्या आवडत्या भक्तांशी ती दर्शन देतील निश्चयशी तोपर्यंत प्राणाशी मस्तकी धारण करतील त्यांची प्रचिती पहावया नको कोठे लांब जाया पहा लोणी ठेवून या इदवा मस्तकी स्वामींच्या लोणी शिरावरी ते पगडू लागले निर्धारी जो तो त्याचे कौतुक करी बल ते योगशास्त्राचे तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता एक दिवसाची काय कथा हे तिला वर्षभर निसंशय ऐसा स्थितीत परी हे करणे अनुचित आवडते अवघी आलिया भक्त समाधी द्या स्वामीला ती अवध्यांसा मानवले स्वामी पुढे आदरे भले भजन त्यांनी मांडले हजार टाळ जमला हो दूरदूरच्या भक्तजन स्वामी जाऊनी स्वप्नात आपल्या समाधीची मात कळविते झाले विदो तया ऋषी पंचमीला अपार मिळाला लोकांचा तो शेगावला ध्या दर्शन स्वामीचे रथ केले तयार दिंड्या आल्या अपार सळे घातले रस्त्यावर घुमाचे बायांनी रंगवल्या नानापरी काढू लागल्या चतुर्नारी दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला मूर्ती ठेवली रथात मिरवणूक निघाली आनंदात रात्रभरी शेगावात तोन थाटावर नवे वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले फुलाखाली झाकून गेले श्रीगजानन महाराज बर्फी फिड्यास नाही मिती लोक वाटती खिरापती कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले ऐसी मिरवणूक रात्रभर असे गावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी रुद्रावेश केला खरी अखेरच्या दिहाला पूजा केली पंचोपचार आरती ओवाळली अखेर भक्तांनी केला नामगजर श्रीगजाननाचे नामाचा जय जय अवलिया गजानन हे नरधारी नारायण अविनाश रूपानंद घणा परत परा जगतपते ऐसा भजना भितरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गाप्रमाणे अकराचे दर्शन अवध्याने घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलूनी मीठ अर्गला अबीर यांनी ती भरली गार शिळा लावणे केले दार बंद भक्तांनी शेवटी 10 दिवसपर्यंत समाधाना लागली चालली ते घेऊन गेले असंख्यात लोक स्वामीचे प्रसादा खरोखरच संतांचा अधिकार तो थोरसाचा सर्वभम्य राजाचा पाड नाही त्याच्यापुढे स्वस्ती श्री दासगण विरचित श्री गजानन विजय नामग्रंथ भाविका दाव सत्पथ भक्ती हरीची करावया शुभभवन्तु श्री हरी हरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 19 समाप्त। गोपाल कृष्ण भगवान की जय, गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।